थँक्यू सो मच बागेजी मात्रे चा आवाज आपण कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकला. तर मॅच लावतो सुरुवात. अंपायरचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन. प्रितेश पाटीलचा पहिला चेंडू फुलर लेनचा पाहायला मला डॉट बॉलनं सुरुवात झालेली आहे. या पहिल्या डावाच्या आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पवन सोबत जे आलेत मैदानाच्या आतमध्ये ऐदेवी क्रिकेट संघ वडू नवघर आणि त्यांच्या अंगेच वीर तानाजी दापोडे. अजून एक चांगला चेंडू आहे. डेरिक हिटचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला आपल्याला अजय देशटांच्या मागे. सध्या दिनेश पाटील ऑनलाईन आनंद घेतात, त्यांचे आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. दापोड्याचे आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिली धाव आपल्याला स्कोअर बोर्डवरती पाहायला मिळते. टार्गेट या मॅच मध्ये पण मागची मॅच जर बघितली तर मागच्या मॅच मध्ये जर मोठं टार्गेट नव्हतं, 45 होतं. या मॅच मध्ये टार्गेट काय असणार आहे, जरूर प्रयत्न असतील. पहिल्या इनिंग मध्ये 4 ओव्हर दामणे आणि साईस खारबाव मध्ये यापुढची मॅच आहे. एक धाव आपल्याला स्कोअर बोर्ड वरती पाहायला मिळते. बरेचसे यंगस्टर खेळाडू आपल्याला गुरुनगर मध्ये पाहायला मिळतात आज. वेगवान चेंडू जरूर थाईला लागून विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला डॉट बॉल. विकेट टू विकेट बॉलिंग प्रितेश पाटील पहिल्या षटकामध्ये करत असताना वीर तानाजी दापोडेच्या अगेन्स्ट ऐदेवी क्रिकेट संघ वडू नवघर. दिनेश चौगुले अँड टीम. मागची मॅच एकाच धाव्यानं पराभूत झाले ब्राह्मण बाठाले. एक धाव महत्वाची असते. अगोदरच खेळले चेंडू वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. सुपर बॉलिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये प्रितेश पाटील मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटचं. सिटी क्रिकेट असेल, ऑल इंडिया ओपनचं क्रिकेट असेल, ग्रामीणचं क्रिकेट असेल, तिन्ही फॉर्मॅटमध्ये हा खेळाडू बिझी असतो. प्रितेश पाटील विकेट टू विकेट बॉलिंग, सुपर बॉलिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल पुन्हा गती कमी केली. मिसामिंग डाऊन द बॉल. विकेट किपर अजय तिकडे पोहोचलाय, चूक होणार नाही. पहिली विकेट मिळते पहिल्या धक्का लागत असताना खेळाडू बाद. यांच्याकडनं देखील वीर तानाजी दापोडे टीमला शुभेच्छा. राजन पाटील, मनोज पाटील, कुंदन शेठ पाटील आणि ग्रामस्थ मंडळ दापोडे या सगळ्यांकडनं दापोडे संघाला शुभेच्छा दिल्या. सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. एकही धाव बॅटनं आली नाहीये. लेग बॅटच्या माध्यमातून पहिली धाव आपण बघितलेली. नवीन बॅटर मैदानाच्या खेळण्याकरिता यतीश पाटील क्रमांक 3 वरती. चांगली बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला पहिल्या षटकामध्ये करत असताना प्रितेश पाटील. चिंटू हिटमॅन हनशर चौधरी देखील सध्या एन्जॉय करत असताना हा सामना. खराब चेंडू, फक्त दिशा दिला ऑन साइडला. स्क्वेअर द विकेट डीप मध्ये फिल्डिंग खराब झालेली आहे. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चार धावा मिळतील शेवटच्या बॉलवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या वर्ष अखेरीस वडूनगर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक खेळाडू बाद झालेल्या. 5 धावा. धावा बलकावधी. चला रिया प्लीज घाई करा, वेळ घेऊ नका. दामणे संघ आपण देखील लगेचच रेडी राहायचे. साई स्पोर्ट्स कारभारच्या अगेन्स्ट या पुढची मॅच आपल्याला खेळायचे. आज जरूर क्वालिफाय केलेलं आहे शेवटची मॅच खेळण्याकरिता. हनुमान खोनीनं अप्रतिम खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला आजच्या पहिल्या मॅच पासून.
हर्षद चौधरी. सेकंड ओव्हरला सुरुवात. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साईडला टर्न केला. डीप मध्ये तिकडे बघतो आपण फिल्डर प्रोटेक्शन आहे. धाव मात्र एक सिंगल असमेल. 50+ जावं लागेल. दापोली टीमकडे बॅटिंग ऑर्डर चांगला आहे. त्या अनुषंगानं एक चांगली धावसंख्या सेट करणं गरजेचं असणार आहे. आई देवी क्रिकेट संघ वडू नवघरला बरेचसे यंगस्टर खेळाडू घेऊन दिनेश आज टीम मध्ये जरूर प्रत्येकाला संधी दिलेली खेळण्याची. नवोदित खेळाडूंना बघूया त्यांच्या माध्यमातून कसा खेळ आजच्या दिवसामध्ये होतोय. महत्वपूर्ण मॅच मध्ये रन्स एकूण आहेत. स्कोर बोर्ड वरती पाहतोय आपण 6 धाव आहेत. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार बॉलर्स. चौधरी हा फटका वेट टॉप एज मिसामिंगे जेलची संधी नसणार आहे. दोन्ही फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचले जरूर. चेंडू शिस्तून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं बॅटरला मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे. स्कोरबोर्ड एकूण जाऊन पोहोचल्या 8 या आकड्यावरती स्कोरबोर्ड आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना पहिल्या मध्ये बॅटिंग करतो मैदानाच्या मध्ये आयुदेव क्रिकेट संघ वडू नवघर अगेन्स्ट वीरतानाचे दापोडेमध्ये महत्वपूर्ण सामना आहे. षटकातील पुढील चेंडू चौधरी घेऊन तयार. चांगला चेंडू आहे. स्विंग आणि मिस. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. लाईन तरी टप्पा चांगला आपल्याला पाहायला मिळतो. हर्षद चौधरी या षटकामध्ये बॉलिंग करत असताना दुपारचं सेशन आहे. गरमागरम वातावरण आहे. सायलेंट वातावरण दुपारचं. चौधरी नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ना. समोर हा फटका विशेप मध्ये उडव जरूर. डीप मध्ये तिकडे जरूर आपल्याला फिल्डर देखील पाहायला मिळतील. चूक होणार नाहीये. प्रथम लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. जीत न बघायला जाईल आणि दुसरा फलंदाज फेल. लेफ्टी बॅटर करण पाटील. समोर हा फटका विशेप मध्ये खेळले. डीप मध्ये पुन्हा प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग चिंटूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तद्वर 2 धावा धावून घेतलेल्या आहेत. कारभाऊ संघ सध्या 2 मॅच त्याने जिंकलेल्या आहेत. यावेळेचा फटका समोर पुन्हा एकदा फोर्सिंग शॉट आहे. डीप मध्ये सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला. दापोली टीम कडनं यंगस्टर खेळाडू भरपूर आहे त्या संघामध्ये. त्यांना संधी मिळालेली आहे खेळण्याची. 2 ओव्हरचा खेळ देखील संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना वडूनगरची धावसंख्या आपल्याला एकूण पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 12 रन्स इन अ बोट. सुजलनं चांगली फिल्डिंग केलेली. गुड स्टॉप.
सुजल पाटील आलेत बॉलिंग मार्क वरती. थर्ड ओव्हर मध्ये चला थोडासा वेळ कमी घ्या प्लीज. अरियप दापोडे ड्राईव्ह करायचं होतं. ऑन साइडला फटका, डीप मध्ये पुन्हा चिंटू इन ऍक्शन. धाव मात्र एक सिंगलच घेतली गेलेली. सिंगल डबल न मोठी धावसंख्या जरूर धावपालक आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. त्याकरिता आक्रमण करावं लागेल. मोठे फटके खेळणं गरजेचं आणि महत्वाचं असणार आहे. चांगली धावसंख्या सेट करावी लागेल. दिनेश चौगुलेने जरूर आज 17, 18, 19 खेळाडू घेतलेले आहेत. त्यांना संधी दिलेली अच्छा जरूर या क्रिकेट टुर्नामेंट मध्ये. फटका चांगला, रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. रन 17 धावा स्कोर बरोबरती आहेत. या फटक्यांची गरज आहे या मॅच मध्ये. 40+ धावा कमीत कमीत बनवणं गरजेचं असेल. दापोडेच्या अगेन्स्ट खेळत असताना वडून उगरला तसे प्रयत्न सुरू झालेले आहेत या मॅच मध्ये. वेगवान चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. व्हाईट यॉर्कर, डॉट बॉल. अजय पाटील इस्टनच्या मागे आज विकेट किपर म्हणून काम बघतायत. डॉट बॉल. धावसंख्या स्थगित 17 वरती 2 गेलेल्या विकेट. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार बॉलर. फुल टॉस आहे समोर. ड्राय केलेला फटका डीप मध्ये. प्रोटेक्शन चूक होणार नाहीये. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. बॅटर आउट. दिनेश शालेत टीमचे कॅप्टन, सिनियर खेळाडू. त्यांच्या माध्यमातून जरूर अपेक्षा असतील काहीशे मोठे फटके आले तर एक चांगली धावसंख्या सेट होऊ शकेल. 17 वरती स्कोर बोर्ड ठाम दिला. चांगला चेंडू, चांगली बॉलिंग, चांगला लेंथ वरती, चांगल्या टप्प्यावरती सुजल करत असताना यंगस्टर आहेत आणि जरूर संधी मिळालेली प्रमुख टीम मध्ये खेळण्याची. चांगला परफॉर्मन्स दिला तर टीम मध्ये जागा कंप्लीट राहू शकते. त्याकरिता पूर्णपणे जोर लावण्याचा प्रयत्न आहे सुजलचा या षटकामध्ये. काल 5 बॉल मध्ये 4 धावाची गरज असताना जरूर त्या धावा देखील डिफेंड केल्या होत्या सुजलनं. सतरा झालेला आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि लास्ट ओव्हर साठी बॉलिंग मार्क मध्ये बॉलर प्रणय आलेत. प्रणय पाटील आलेत लास्ट ओव्हर करीता बॉलिंग मार्क वरती. कमी गती केली तिकडे झेलची संधी आहे. झेल देखील पकडलाय. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. खेळाडू बाद.
17 धावफलक थांबलेला आहे. 17चा मोठा खतरा आतापर्यंत वडीनगर संघाला या मॅच मध्ये लागलेला. प्रणित आलेत नवीन बॅटर. पांचल बघूया कशा पद्धतीनं कमबॅक करतील आपल्या टीम करिता. सध्या तरी पूर्णपणे बाखुडलाय वडीनगर या मॅच मध्ये. त्याचं कारण सुंदर आणि चांगली अशी बॉलिंग, चांगल्या लेंथ मध्ये, चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू लेग स्टिक सोडून जाणार आहे. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पुढे स्कोरबोर्ड आता जाऊन 18 वरती आपल्याला पाहायला मिळतो. ते देखील एक्स्ट्रा धाव मिळालेले, बॅटनं धाव आले नाहीये. जरूर स्ट्रगल सुरू या मॅच मध्ये वडीनगर संघाचा. फक्त दिशा दिलेली आहे. डीप मध्ये कोणी फिल्डर देखील उपस्थित नाही. चेंडू वेगानं चाललेला आहे. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. संघाची धावसंख्या 4 न जाते पुढे. स्कोरबोर्ड 2-2. 22 धावा पलकावरती आहेत. लास्ट ओव्हरचा खेळ आपण पाहतोय या पहिल्या इनिंगचा फर्स्ट इनिंग. नेक्स्ट बॉल. पुन्हा बघतो आपण फुल टॉस. त्याचा देखील जास्त काय फायदा घेत आला. डीप मध्ये पुन्हा प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑन मध्ये धाव एकच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 23. चेक करायचे. जाऊया आपण टीव्ही एम्पायर कडे. लीगल आहे चेंडू. अगोदरच खेळला बॅटर. चेंडू थोडा कमी गतीने हाताळला. त्याचा फायदा आला बघतो आपण. डॉट बॉल, डॉट चेंडू आतापर्यंत भरपूर आले. आमच्या स्कोरला मला मित्र सांगतील की डॉट चेंडू आतापर्यंत किती खेळलेला आहे वडीनगर संघ या पहिल्या इनिंग मध्ये. 8 बॉल डॉट गेलेत, म्हणजे एका षटकापेक्षा जास्त चेंडू आतापर्यंत डॉट आलेले आहेत. नेक्स्ट बॉल. ऑन साइडला पुन्हा जेलची संधी. फिल्डर अगोदर पुढे गेले, पुन्हा मागे आलेत. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 धावा. तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि लेझी क्रिकेट मैदानामध्ये. तीन धावा इकडनं मिळतील. नेक्स्ट बॉल. पुन्हा समोर ड्राईव्ह केलेला फटका स्क्रीनच्या दिशेनं. फिल्डिंग आपल्याला चांगली पाहायला मिळते. सेकंडचा कॉल मिळेल विकेट आणि विकेट मिळालेली आहे. एकूण पहिला इनिंगचा खेळ संपला. पहिल्या डावामध्ये धावा बनवू शकला फक्त आणि फक्त वडीनगर संघ 27. 27-28 छोटंसं टार्गेट या मॅच मध्ये दापोली टीमला हा सामना जिंकण्याकरिता.
चला दामनेचे कॅप्टन आपण प्लीज लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दामने संघाचे संघानायक आपण लवकरात लवकर आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपल्याला संपर्क साधायचे. त्यांच्या अगेन्स्ट कारभाव पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला आपण टॉस करतोय. सन्माननीय नरेशजी गुलवी, आपणास विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हा. आपला शुभ हस्ते आम्ही टॉस या ठिकाणी करणार आहोत. यस, दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. तर निंबावली गावचे सामाजिक कार्यकर्ता सन्माननीय नरेशजी गुलवी सोबतच देवानंद गुलवी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. तर पाहुण्यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी कंप्लीट होत आहे. हेड असं म्हणणं आहे टीम खारबावच्या कॅप्टनचं, मात्र त्या उलट आलंय. पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या. टॉस जिंकलाय टीम धामणेच्या कॅप्टनने. कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस जिंकलाय, काय करणार? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण करतो, याचं मुख्य कारण काय? काय नाही, बॉलिंग लाईन आमची जरा चांगली आहे. कोणते गोलंदाज आहेत की ज्यांच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील? रोशन आहे, जतीन आहे, सगळेच चांगले आहेत. साईश खारबाव एक बलाढ्य संघ आहे. या टीमला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 शॉट. या स्पर्धेबाबत थोडक्यात? खूप छान आहे, ग्राउंड पण खूप छान आहे. धन्यवाद, तुला मॅचसाठी शुभेच्छा. त्यानंतर टीम खारबावचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. कसं वाटतंय आयोजन? आयोजन खरंच खूप सुंदर आहे. इथं आम्हाला एंट्री दिली म्हणून त्यांचा आभार मानतो. टॉस जिंकला असता तर काय केलं असतं? आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची होती, पण ॲज अ बॅटिंग आले, जास्तीत जास्त स्कोर करून चांगला रन बनवण्याचा प्रयत्न करू. आज संपूर्ण संघ आहे की संघामध्ये काही बदल असतील, कारण की बहुतेक आमचे प्लेयर आज नाही मॅचला. नक्कीच, धन्यवाद. तुला देखील मॅचसाठी शुभेच्छा. मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होत आहे. सो आपण त्वरितच कॉमेंट्री बॉक्स मध्ये बोलूया. आउट टू द कॉम बॉक्स. थँक्यू सो मच संदेशजी. तर मॅचला होते सुरुवात. टार्गेट आहे मॅच मध्ये, छोटं टार्गेट आहे मॅच मध्ये. 28 चेस करतोय विधानाची क्रिकेट संघ दापोडे. हर्षद चौधरी साखेंगेला आपल्याला पाहायला मिळतील. अजय पाटील त्याच्यासोबत आले सलामी करण्यासाठी, ओपन करण्यासाठी. 2 सलामी फलंदाज. बॉलिंग मार्कमध्ये बॉलर सज्ज. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल समोर व्ही शेप मध्ये फटका. चौधरीने आक्रमणाला पहिला बॉल पासून सुरुवात केलेली आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4.
थँक्यू रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेट वरती. समोर व्ही शेप मध्ये फटका खेळले, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. चौधरीला यासाठी जाणलं जातं. विकेटची शक्यता दाट आहे. डाऊन बॉल तिकडे आहेत स्वतः बॉलर. मी ते महत्वपूर्ण विकेट. चौधरीला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना दरम्यान टीम दापोलेल्या मॅच मध्ये 4-1. जित पाटील क्रमांक 3 वरती आलेत बॅटर. पहिला बॉल वरती चौकार, सेकंड बॉल वरती हर्षद चौधरीची विकेट. टार्गेट या मॅच मध्ये 28 आहे. 27 पहिल्या इनिंग मध्ये बनू शकला. फक्त बॅटिंग करत असताना आईदेव क्रिकेट संघ वडू नवघर. चांगली बॉलिंग केली प्रितेशनं. फक्त 5 धावा खर्च विकेट घेतली होती. चौधरीने बॉलिंग केली, 7 धावा खर्च विकेट घेतली. सुजलनं 5 धावा खर्च विकेट घेतली. आणि त्याच्यानंतर बघतो आपण प्रणय पाटीलनं 10 खर्च केल्या विकेट घेतली होती. फक्त दिशा दिलेली आहे. डीप मध्ये कोणी फिल्डर देखील नाहीत. पॉवर प्ले सुरू आहे. चेंडू चालला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड बाउंड्री. बॅक टू बॅक काही फटके येत आहेत चांगले. नेक्स्ट बॉल. अजून एक चांगला फटका आहे. खोदून काढला अक्षरशः शॉट. पाठवला चेंडू वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. जबरदस्त आपल्याला फटका पाहायला मिळाला. सिक्सरने संघाची धाव संख्या 14. जित पाटील हल्ला बोल केलेला. अजून एक चेंडू पाठवला. आता मात्र हा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. जबरदस्त क्रिकेट 20 झालेला आहेत. अजून मॅच मध्ये करायच्यात 8. दीक्षित नसा बघतो आपण 3 बॉल मध्ये 3 सिक्सर मारले होते. यावेळेचा हा चेंडू कमी गतीने हाताळला. त्याचा फायदा देखील होत असताना बॉलरला पहिल्यावरचा काय संपला. पहिल्यावरच्या खेळ एकूण धावा 20 करायचे. 28 मॅच मध्ये विजय करता विहतानाचे क्रिकेट संघ दापोडेला. बॉलिंग मार्कमध्ये यश. अजय साकिंग यांना पाहायला मिळालं. पहिला बॉलर डॉट. जरुरी स्पर्धेचे आमच्या सगळीकडे आयोजन टीम राजा गुलवी, शुभम गुलवी, प्रतीक गुलवी, हर्ष गुलवी, दिनेश भोईर, सचिन गुलवी, नयन गुलवी, शिवम गुलवी आणि जयदीप गुलवी. गुलवी ब्रदर्सच्या माध्यमातून हा मेगा इव्हेंट आपण पाहतोय. समोर शना फटका हवेत खेळलेत. फिल्डर जाऊन चेंडू फक्त हणतील. बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजयच्या बॅट मधून पहिला सिक्सर. सिक्सर संघाची धावसंख्या 26 झालेले.
2 धावेची फक्त गरज विरतानाची दाफोडेला विजयाकरिता. षटकातील पुढील चेंडू खराब आहे चेंडू तो बाउंड्री लाईनच्या बाहेर हा देखील पाहायला मिळेल आणि हा सामना सहजरित्या जिंकलाय दापोडे टीम. नवीन दापोडेने हार्ड लक दिनेश चौगुले आणि टीम. यंगस्टर बरेचशा मॅच मध्ये खेळत आहेत. आपण तसं बघितलं तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू